वर्षापासून आम्ही आनंददादांना बघतोय. अतिशय मेहनत आणि कष्टीने जिद्दीने हे सगळं वैभव ते प्राप्त करत आलेले आहेत. राजकारणात, समाजकारणात, सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करणारे आपला पक्ष ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मोलाचा वाटा आनंददादांचा आहे. त्याच्या आपण वडगाव शेरी तसंच खराडी, लोहगाव या परिसरामध्ये आनंद गोयल सामाजिक आणि राजकीय काम करतायत आणि या कामामध्ये ज्या वेळेला जिथे कमी तिथे आम्ही, त्यामुळे कुणाशी तरी फक्त स्पर्धा करण्यापेक्षा सातत्याने एक सकारात्मक आणि विधायक काम करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. हे संपूर्ण पुण्याजवळच्या गावांमधला परिसर हा वेगाने वाढतोय आणि अशा वेळेला आता पुण्यामध्ये तुळशीबागेत जाण्याच्या ऐवजी आपल्याच भागामध्ये तुळशीबाग यावी असं सगळ्यांना वाटत असतं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी अगदी हडपसर पासून ते औंधपर्यंत आणि सिंहगड रोड पासून ते खराडीपर्यंत, लोहगावपर्यंत उपलब्ध होत आहे. अशा वेळेला अद्ययावत मॉल, ईशान मॉल या नावाने आनंद गोयल यांनी त्याचा आता शुभारंभ होतोय. आपले सगळ्यांचे लाडके संपर्क प्रमुख आणि मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदयजी सामंत हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्यांनी सांगितलेलं होतं की प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या, शिवसैनिकांच्या अपेक्षांना न्याय देण्याच्या दृष्टीने मी वेळ देईन आणि त्याप्रमाणे ते नेहमीच मला त्यांचं वैशिष्ट्य वाटतं की कुठलंही कारण न सांगता एकदा कार्यक्रम स्वीकारला की ते कायम या ठिकाणी येत असतात, भेटत असतात आणि कुठल्या पदावर असो किंवा संपर्क प्रमुख झालेले ते तुम्ही आक्रोशित संपर्क प्रमुख होतो. असं सगळ्या जिल्ह्याची काळजी सातत्याने आपण घेत असतात आणि त्यामुळे इथल्या नागरिकांनी जे प्रेम दिलेलं आहे, सहकार्य दिले, मी इथे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसंच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने ईशान मॉल आणि आनंदजी गोयल यांना मनापासून शुभेच्छा देते आणि धन्यवाद. आपण मला निमंत्रित केलं. जय महाराष्ट्र. पलीकडे जाऊन त्यांनी मैत्री जपली हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. पुन्हा एकदा आनंदजी आमच्यासोबत आले पक्ष म्हणून, पण आमच्याबरोबर नसताना देखील पक्षापेक्षा संबंध महत्वाचे आहेत आणि ते संबंध जपणारा एक मित्र म्हणून आनंद गोयलच्या कार्यक्रमाला अक्षय तृतीया असताना आणि माझ्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम असताना देखील मी उपस्थित राहिले. तरी ज्यावेळी मला निमंत्रण दिले की मॉलचं उद्घाटन करायचं आहे, खरं तर माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदा मी मॉलचं उद्घाटन करतो आणि पहिल्या मॉलचं उद्घाटन करण्याची संधी राजकारणात मला आनंद गोयलने दिली, त्याबद्दल देखील मी त्याला धन्यवाद देतो. थोडंफार मी माहिती घेतली की किती चौरस मीटरमध्ये हा मॉल आहे, त्याच्यामध्ये किती बँकवेट आहेत, त्याच्यामध्ये किती खर्च झाला आहे, त्याच्यावर मी काय बोलणार नाही किती खर्च झाला. पण लोहगावमध्ये देखील पुणे शहरासारख्या सगळ्या सुविधा असल्या पाहिजेत ही भूमिका आनंदजींनी घेतली आणि एक फार मोठं धाडस त्यांनी इथं केलं. त्या धाडसाला आपण सगळ्यांनी मिळून दाद दिली पाहिजे. तर मगाशी ताई यायच्या अगोदर माझा सत्कार झाला आणि अक्षय तृतीयेच्या निमित्तानं त्याने मला बालाजीची मूर्ती भेट दिली. त्याच्यामुळे कोणाला नक्की काय द्यायचं हे देखील आनंदजीला चांगलं म्हणतो आणि म्हणून मी त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीनं त्यांना शुभेच्छा देतो. आज आपण ईशान नावाच्या मॉलनं पुण्यामध्ये पहिली सुरुवात केली ना आनंद. असे तुमचे अनेक मॉल पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आणि देशाच्या मेट्रो सिटीमध्ये उभे राहावे ही अक्षय तृतीयेच्या निमित्तानं मी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्याला देखील अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देतो. आपल्याला देखील तुमच्या मनातली इच्छा पूर्ण हो ही देखील शुभेच्छा देत असताना आपल्याला देखील सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आनंदजी गोयल, त्यांचं कुटुंब, त्यांचे सर्व सहकारी त्यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांच्या धाडसाला दाद देतो आणि माझा मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.